नागपुरात मुख्यमंत्र्यांची प्रकट मुलाखत होणार। स्पृहा जोशी आणि भरत गणेशपुरे घेणार मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत। नागपुरात मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार। पूर्व नागपुरातील केडीके कॉलेज चौक आणि पश्चिम नागपुरातील रामनगर चौकात होणार मुख्यमंत्र्यांच्या दोन सभा। संजय राऊतांच्या बालेकिल्ल्यात आज एकनाथ शिंदेंची रॅली। घाटकोपर विक्रोळी भांडूप परिसरात प्रचार रॅली। विक्रोळी ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्यक्तीला मारहाण। लादीकरण दुरावस्था शौचालयाबाबत विचारणा केल्यानं मारहाण। छत्रपती संभाजीनगरात अंबादास दानवेंचा जॉगिंग विथ प्रचार। जॉगिंग करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधत उद्धव ठाकरे यांच्या सभेला येण्याचं आवाहन। भाजपच्या इचलकरंजी पश्चिम मंडल महिला मोर्चाच्या सरचिटणीसावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आदर्श आचारसंहितेचा भंग प्रकरणी कारवाई। भिवंडीत उमेदवार प्रतिभा पाटील यांच्या सभेत राडा। आमदार महेश चौघुले समर्थकांचा सभेत राडा। छत्रपती संभाजीनगरात मुख्यमंत्र्यांची डिजिटल सभा होणार। सभा एकाच वेळी 90 ठिकाणी आयोजित करण्यात येणार असून मतदारांशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून थेट संवाद साधला जाणार। राज ठाकरे आज कल्याण दौऱ्यावर। राज ठाकरे कल्याणमधील मनसे उमेदवारांच्या कार्यालयांना देणार भेट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव दौऱ्यावर। महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदेंचा दुपारी रोड शो। निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई। राज्य निवडणूक आयोगाचे आदेश। उल्हासनगरमध्ये गुंडाराज चालणार नाही। मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं। शहरात कोणत्याही परिस्थितीत गुंडाराज चालणार नाही। राजू शेट्टींचा मुंबईत ठाकरे बंधूंना पाठिंबा। मुंबईत मराठी महापौर असावा, राजू शेट्टींचं वक्तव्य। सोशल मीडियावरही देवाभाऊ नंबर 1। एक्सवरही #देवाभाऊ4 हिंदूंचा ट्रेंड सर्वात पुढे। मनपा निवडणुकीच्या तोंडावरही 9143 पोस्ट। राज ठाकरेंच्या विविध विभागातील उमेदवारांना भेटी। वॉर्ड क्रमांक 114 मनसे माजी नगरसेविका अनिशा माजगावकर बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात। भाजपला सर्वच राजकीय पक्षांना संपवायचे। प्रकाश आंबेडकरांनी थेट भाजपवरच डागली तोफ। मी बोलतो ते करतो, नाही बोलत ते सुद्धा करतो। अमरावतीमधील सभेत एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। चंद्रपूर बावनकुळेंच्या प्रचार सभेत बंडखोरांचा गोंधळ। मनोज पोतराजेंसह समर्थकांचा घुसण्याचा प्रयत्न। पुण्यात प्रभाग 9 मध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे वातावरण तापलं। विरोधकांकडून खोटा नरेटिव्ह पसरवला जातोय। भाजप उमेदवार लहू बालवडकर यांनी अमोल बालवडकरांवर साधला प्रत्यक्ष निशाणा। भाजप उमेदवाराकडून प्रचार पत्रकाचं गुजराती भाषेतून वाटप। प्रचार पत्रक मराठी भाषेतून का वाटलं जात नाहीये? मराठीला पुन्हा एकदा दुय्यम दर्जा का दिला जातोय? मनसे नेते गजानन काळेंचा भाजपवर संताप। सिद्धी वस्त्रेंच्या जातवैधता प्रमाणपत्राबाबत भाजपची तक्रार। चुकीची कागदपत्र जोडून प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप। पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर। नगर परिषद निवडणुकीत प्रदीप गारटकर यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवारांनी होळकर यांची केली नियुक्ती। नवनीत राणांचा भाजपऐवजी युवा स्वाभिमानच्या उमेदवारांना पाठिंबा। मोरबागमध्ये नवनीत राणांनी केलेला प्रकार व्यथित करणारा। भाजप कार्यकर्त्यांनी संभ्रमित होऊ नये। भाजप खासदार अनिल बोंडेंची प्रतिक्रिया। भाजपसह सर्व पक्षांनी महापालिका निवडणुकीतून ओबीसींना हद्दपार केलं। निवडणुकांमध्ये ओबीसींच्या नेतृत्वाची भ्रूण हत्या केली। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप। मुख्यमंत्र्यांना भेटीला वेळ नाही, मात्र पक्षातील लोक फोडायला वेळ। अमित ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका। मुंबईत यंदा महायुतीचाच विजय। 150हून जागांचा भाजपला ठाम विश्वास। संजय गातेंचा विश्वास। विधानसभा आणि विधान परिषदेत सदस्य संख्येच्या 10% सदस्य असतील त्यांनाच मंत्रिपदाचा दर्जा। सरकारच्या संसदीय कार्य विभागाची सदस्य संख्येची अट। शासन निर्णय जारी। रवींद्र चव्हाणांनी विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसकडून छत्रपती संभाजीनगरात निषेध। पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी खारगे चौकशी समितीला मुदतवाढ। खारगे चौकशी समितीला 1 महिन्याची मुदतवाढ। गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या सिस्पे कंपनीचा तपास सीबीआयकडे द्यावा। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्र्यांकडे करणार मागणी। छत्रपती संभाजीनगरात इम्तियाज जलील यांच्या कारवर हल्ल्याप्रकरणी 50 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल। हल्ला भाजप आणि शिवसेनेनं घडवून आणल्याचा इम्तियाज जलील यांचा आरोप।
छत्रपती संभाजीनगरात राष्ट्रवादीचं प्रचार कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक, सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांची कारवाई. अमरावतीत भाजप आमदार राजेश वानखडे यांची जीभ घसरली. आंदोलनकर्त्या प्रकल्पाच्या प्रतिनिधीशी चर्चा करताना वानखडेंकडून शिवराळ भाषेचा वापर. भाजपचं काँग्रेसकरण, भाजपनं आत्मपरीक्षण करावं. काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांची भाजपवर टीका. रवी राणांनी भाजप विरोधात उमेदवार दिल्यानं नैसर्गिक युती नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. 15 वर्षात बडनेराचा विकास का नाही? 15 वर्षातला शासकीय निधी गेला कुठे? संजय खोडके यांचा सवाल. 16 तारखेनंतर एकाही बांगलादेशी रोहिंग्यांना मुंबईत राहू देणार नाही. कांदिवलीतील सभेत नितेश राणेंचं मोठं विधान. सगळीकडे भगवं वातावरण, येत्या 16 तारखेला महायुतीचा विजय होणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा. पुणे शहर शिवसेना प्रमुख नाना भानगिरे यांच्या कारवर दगडफेकीच्या घटनेचा नीलम गोऱ्हेंकडून तीव्र निषेध. घटनेची तत्काळ चौकशी करण्याची सूचना. अंबरनाथ नगरपालिकेत विजय काँग्रेसचे नवनिर्वाचित 12 नगरसेवक भाजपात प्रवेश करणार. 2 ते 3 दिवसात नगरसेवकांचा पक्षप्रवेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.